नमस्कार मित्रांनो, मी वैभव आपल्या कोकण फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. नेहमीच आपला आपुलकीचा प्रश्न मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? ठीक आहेत ना? आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल यासाठी आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला हा आमच्या घरावरचा आहे, घराचा आहे. तर आमचं जुनं घर होतं जवळ-जवळ त्या घराला जवळ-जवळ 30 एक वर्ष झाली असतील ते जुनं घर होतं. आहे कारण आमचं घर आता जे जुनं होतं ते कोसळून आता नवीन बांधायचं आहे आणि आता सर्वच वाडीतील गावकरी सुद्धा आलेले आहेत घर कोसळण्यासाठी. तर आमच्याकडे कशी पद्धत आहे, घर जर कोसळायचं असेल तर वाडीतील सर्व मंडळी, घरातील सर्व मंडळी एक दिवस फ्रीमध्ये घराला मदत करतात पूर्ण कोसळण्यासाठी. पूर्ण जेवढं एका दिवसभरामध्ये जेवढं काम होईल तेवढं कामाला ते वाडीतील सर्व गावकरी मदत करतात. आमच्या खास तर कोकणामध्ये ही पहिल्यापासूनची रुढी परंपरा आहे. ज्यावेळी कोणाचं घर कोसळलं असेल तर सर्व एक दिवशी भावकीतली सर्वजण लोक येतात आणि घर कोसळल्याला मदत करतात. म्हणजे वासे वगैरे घराचे आणायचे असतील त्याला सुद्धा एक दिवस भावकी पूर्ण मदत करते. तर अशा पद्धतीचं आमचं कोकणामध्ये घर कोसळण्याचा आमचा कार्यक्रम असतो. भावकीतली आमची जे लोक जर येतात त्यांना फक्त 1-2 वेळचं जेवण होतं. एक दुपारी जेवण होतं आणि एक संध्याकाळी जेवण होतं. संध्याकाळी जर वार वगैरे असेल तर चिकनचं वगैरे असतं, चिकन वगैरे असतं. आज देखील आमच्याकडे आहे, चिकन आहे संध्याकाळी. आणि दुपारी काय असेल तर डाळ भात भाजी वगैरे असं दुपारचं जेवण असतं. तर सांगायचा मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, कारण आमच्या कोकणामध्ये आजही एक आपुलकीपणा, एक आजही आपुलकीपणा, तो देवाणघेवाण हा एक माणुसकीचा संदर्भ आजही जोडलेला आहे. भविष्यात काय माहित नाही की ह्या गोष्टी कितपत चालू राहतील आपल्याकडे. कारण खूप गरजेचं आहे अशा गोष्टी. एकमेकांना मदत करणं, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये असणं. आजही काही ठिकाणी कोकणामध्ये अशा काही गोष्टी आहेत जिथे सर्वच काही माणसं असतील, अगदी हक्कानं आपल्या एखाद्या माणसाला मदत करण्यासाठी जातात. तर कोकणामध्ये हाच एक आपुलकीपणा आजही आहे, टिकून आहे. तो भविष्यात असाच टिकून राहावा. खरं तर खूप वाईट वाटतं, कारण इतकं बालपण त्या घरामध्ये गेलं. सर्वच आठवणी खूप त्या घरामध्ये आहेत. आता ते घर कोसळायचं आहे आणि खूप वाईट वाटतं, कारण बालपण असतं ते आपल्या एक आपल्या जागा असतात लहानपणी, जे आपण काही वस्तू ठेवायचो लहानपणी. आपण जिथं आपल्या ज्या खोलीमध्ये जे आपलं बालपण गेले, ज्या घरामध्ये पूर्ण बालपण गेले, एक एक घराचा एक एक तुकडा एक एक जसं तुटतो ना तेव्हा खूप त्रास होतो. अं, नाही सांगू शकत शब्दात की काय त्रास होतो तो. तर मित्रांनो, आपल्याला जास्त काही शूट करता येणार नाही. जेवढं काही शूट करता येईल तेवढं जरूर आपण तुम्हाला दाखवून की कशा पद्धतीचं आमचं घर होतं, कशा पद्धतीने आपली भावकीतली गावातली लोक येतात, कशा प्रकारे कोसळतात घर, कौलं कशी काढतात, कसं वगैरे बघा आपण या व्हिडिओमध्ये जरूर बघा. जास्त काही शूट करता येणार का नाही, कारण 4 लोक आपल्याकडे येतात, कामाला येतात आणि आपण कुठेतरी शूटिंग करतो. खरं तर ते चुकीचं वाटतं. 4 लोक आपल्याकडे येतात आणि आपण कुठेतरी टिंगल टवाले करतोय, असं काहीतरी त्याचे ते उभं राहतं. त्याच्यामुळे जेवढं काही शूटिंग करता येईल शूट होईल तेवढं जरूर बघा, जरूर त्याचा आनंद घ्या. पाहूयात आमच्या घर कोसळण्याचा कार्यक्रम आहे. चला पाहूयात.
छान ठेवतो व्हिडिओ.
तर मित्रांनो अशा प्रकारे झालेला आमच्या घर कोसळण्याचा कार्यक्रम झालेला आहे. बऱ्यापैकी काही जेवढं आजच्या दिवसात काम झालेलं आहे तेवढं गावातील आमच्या लोकांनी येऊन केलंय आणि बरोबरच जे काय असेल तर आम्ही आता उद्यापासून त्याची तयारी करू आणि इथेच थांबतो. दमलो थोडा. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला इथेच तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. तुमच्या काही अशा काही घर कोसळताना काही गोष्टी असतील त्या जरूर आपण शेअर करा. मी जरूर त्याला कमेंट देऊन उत्तर देईन. ओके, बाय बाय, काळजी घ्या. भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. घरचं काम कितपत चाललंय, कसं चाललंय सगळं काय आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, काळजी घ्या. बाय.